विमान अपघात का झाला याचं लपलेलं गुपित कारण उघड झालं। काल सरकारने संसदेत तो रिपोर्ट सादर केला, ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता। सरकारने शोधून काढलं अपघाताचं खरं कारण, जे आजपर्यंत लपलेलं होतं। अहमदाबाद विमान अपघातामध्ये समोर आलेले हे लपलेलं कारण जे देशाच्या समोर आलं तेव्हा लोकांच्या मध्ये एकच खळबळ उडाली। आता लोक विमानात बसायला देखील घाबरू लागले। लोकांना वाटायचं की वैमानिकची चूक आहे, काही जणांना वाटायचं की विमान बनवणाऱ्या कंपनी काहीतरी घोळ केला असेल, पण कारण असं निघालं की ज्याचा कुणीच विचार केला नव्हता। एक असं कारण जे आजपर्यंत रस्ते बनवून होतं, जे आजपर्यंत तंतोतंत लपलेलं होतं, कोणाला डाऊट देखील आलेला नव्हता। या अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासण्यासाठी अमेरिका, रशिया किंवा फ्रान्समध्ये पाठवला जात असतो, पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने स्वतः जो ब्लॅक बॉक्स आहे तो स्वतः तपासला आणि त्यातून धक्कादायक सत्य बाहेर आलं। विमान का कोसळलं याचं कारण नेमकं स्पष्ट होत नव्हतं, पण अखेर हे कारण आता स्पष्ट झालं, ज्याचा रिपोर्ट AIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो संसदेमध्ये सादर केलाय। मग काय आला तो रिपोर्ट, कोणतं होतं ते लपलेलं कारण, ज्यामध्ये अहमदाबादमध्ये त्यामुळे कोसळलेलं विमान आहे, त्याला नेमकं कोण जबाबदार? या विमानाला अपघाताला वैमानिकाची चूक होती की विमान कंपनीचा घोळ होता? चला पाहूयात सविस्तर। 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या विमानानं लंडनसाठी उड्डाण केलं होतं, पण काही मिनिटात ते विमान जमिनीवर कोसळलं। शेकडो लोकांचा मृत्यू झाला, होत्याचं नव्हतं झालं। यानंतर संपूर्ण देशामध्ये एकच चर्चा सुरू झाली, हे विमान नेमकं कशामुळे कोसळलं? वैमानिकाची चूक होती की विमानात बिघाड झाला होता? अक्षरशः चर्चेला उधाण आलं होतं। खरं कारण काय होतं? कोणाची चूक होती, कंपनीची की विमानाची? विमान चालवणाऱ्या पायलटची विमान अपघाताला जवळपास 1 महिना झालाय आणि महिन्यानंतर सरकारने एक सर्च रिपोर्ट जारी केलाय। त्या रिपोर्टमध्ये या विमानाचं लपलेलं कारण उघड झालंय, पण तो रिपोर्ट बनवत होता महिन्याभरात त्या रिपोर्टला बनायला वेळ लागला। त्यामधल्या काळामध्ये काही असे भयंकर डाऊट्स किंवा अशा भयंकर अफवा की अक्षरशः चर्चा उठल्या होत्या, जे अक्षरशः देशाला धक्का देणार होत्या। अपघातानंतर काही दिवसांनीच कॉकपीट मधलीच एक ऑडिओ क्लिप देखील बाहेर आली। त्यात होतं कॅप्टन सुमित सबरवाल यांचा आवाज होता, ज्या आम्हाला थ्रस्ट मिळत नाही, पॉवर कमी होत आहे, या अशा प्रकारचं बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड देखील झालं होतं। ज्या बोलण्यातून एक केवळ तर्क लावला जात होता, जोपर्यंत रिपोर्ट तयार होत नव्हता। अशा प्रकारच्या शंकांना अगदी त्या ठिकाणी शंकांचा अतिशय पूर आला होता। या रेकॉर्डिंग मध्ये सगळ्यात आधी समोर आलं होतं ते म्हणजे थ्रस्ट मिळालं नाही। थ्रस्ट म्हणजे विमानाला ढकलणारी पॉवर कमी होत आहे, त्यांच्यातून बाहेर आलं होतं। आणि त्यावेळेस पहिल्यांदा असा अंदाज बांधला जात होता की विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल, पण हे अर्धसत्य होतं, कारण की रिपोर्ट अजून तयार झाला नव्हता। तब्बल 1 महिन्याभरचा अवधी रिपोर्ट यायला बाकी होता, पण विमान अपघात झाल्यानंतर 2 दिवसातच रेकॉर्डिंग बाहेर आली। त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये रेकॉर्डिंगची चर्चा सुरू झाली। लोकांना वाटले की इंजिनमध्ये बिघाड होता, पण रिपोर्ट अजून बदलत होता। रिपोर्टमध्ये जे धक्कादायक समोर आलं होतं त्यावेळेस त्याची कहाणी देखील कोणी कल्पना केली नव्हती। आजपर्यंत असं सत्य दडलं होतं ते देखील आतापर्यंत कल्पना देखील कोणी केली नव्हती। त्या ब्लॅक बॉक्समध्ये मिळाला होता असा एक अंदाज। रेकॉर्डिंग तपासल्या जात होत्या, ब्लॅक बॉक्समधला डेटा घेतला जात होता, पण त्यानंतर रिपोर्ट बनवणं अति बाकीचं होतं। त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी एका महिलांनी सरकारला ईमेल करून दावा केला की मीच विमान पाडलेत, मीच अपघात केला। या बातमीने तपास यंत्रणेची दिशा देखील बदलली। आता या तपासामध्ये असं वाटत होतं की कदाचित विमानात बिघाड झाला असेल, पण एका महिलाने डायरेक्ट जबाबदारी घेतली। मग त्यांना वाटायला लागलं की हा दहशतवादी हल्ला होता का? रिपोर्ट बनवणे देखील बाकीचं होतं, पण सरकारची दिशा बदलली। त्या दिशेनं तपास सुरू झाला। त्या महिलेला अटक झाली, पण चौकशीत समोर आलं की तिने या प्रियकरला फसवण्यासाठी हा खोटा दावा केला होता। हा एक मोठा ट्विस्ट होता, पण अपघातामागचं खरं कारण अजून पडद्यात होतं, कारण रिपोर्ट बनवणं अजून बाकी होतं। रिपोर्ट जो काल बनलाय आणि कालच तो संसदेमध्ये जाहीर देखील झालाय। आणि मग काय आलं त्या रिपोर्टमध्ये बाहेर? कोणतं कारण आलं जे लपलेलं होतं, ज्यामुळे अहमदाबाद विमानामध्ये कोसळलं, जे आपलं जवळजवळ 200 लोक मृत्यू झाली। जबाबदार झालेल्या याला जबाबदार कोण? विमान अपघाताला वैमानिकाची चूक होती की कंपनी काहीतरी घोळ केला होता? सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। पण म्हणतात ना, जसं खरं कारण समोर येईपर्यंत लोक अनेक प्रकारच्या शंका वाढवतात, अनेक प्रकारच्या चर्चा करतात। महिलांचा जर त्या महिलेने डायरेक्ट जर मेल केला तर त्यांनी काहीतरी एखादा जो प्रियकर आहे तो राग व्यक्त करण्याच्या नादामध्ये तिने हा मेल करून तपास यंत्रणेचं लक्ष दुसरीकडे वेधलं। आणि पण रिपोर्टमध्ये तयार काय झालं होतं नेमकं? त्यानंतर एक वैमानिक होते, त्याने एक थिअरी मांडली। एक अशी थिअरी होती की ज्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटायला लागली होती ही चूक वैमानिकीचीच होती। मग काय होती ही थिअरी? त्या थिअरीमुळे लोकांना डायरेक्ट वैमानिकावर ठिकाणी शंका घ्यायला सुरुवात केली होती। ती थिअरी अशी होती, कारण रिपोर्टमध्ये तिकडे बनत होता, रिपोर्ट काल रात्री सादर झालेला आहे, तो रिपोर्टमध्ये जे कारण आलेलं आहे ते अतिशय त्यामध्येच लपलेलं होतं।
पण त्याआधी असं सांगण्यात आलं होतं की विमानाच्या सीटखाली एक छोटी पिन होती, जी सीटला लागली ती तीर ठेवते असं म्हटलं गेलं, पण ती पिन तुटली, पिन निघाली, ज्यामुळे कॅप्टन सुमित सबवाल यांची सीट अचानकपणे मागे आली। त्यावेळेस विमान वरती उडत होतं, त्यावेळेस असं तिरकं हवेमध्ये झालं होतं, त्यावेळेस त्याची विमान पिन तुटली आणि पिन तुटल्यामुळे विमान तिरकं असल्यामुळे त्याची जी सीट आहे ती सीट त्या आधीच्या जागेपासून ती मागे आली, त्यामुळे अचानक त्यांना धक्का बसला आणि एक झटका आला। त्यांना असं वाटलं, पण पोर्तुगीज आहे म्हणून त्यांनी काय केलं, आपला हात कुठेतरी लावण्याचा प्रयत्न केला, वाचवण्याचा प्रयत्न केला। ते आता बघता हा थ्रस्ट लिव्हरवर पडला आणि तो लिव्हर राहतो की काय, जे इंजिनची पॉवर नियंत्रित करतो, तो लिव्हर मागे खेचला गेल्याने दोन्ही इंजिनची पॉवर बंद झाली आणि विमान कोसळलं। अनेक दिवस थेअरीवर चर्चा झाली, अनेक तज्ज्ञांना हे कारण पटत नव्हतं, पण रिपोर्ट येणं अजून बाकी होतं। ते रिपोर्ट पूर्ण देश रिपोर्टाची वाट बघत होता, कारण की रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा डेटा येणार होता आणि ब्लॅक बॉक्समध्ये पहिल्यांदा भारतात तपास गेला होता। त्यानंतर याच्यात काही काय मिळण्याची शक्यता नव्हती, पण स्वदेशी पद्धतीने तपासाला जाणार होता, म्हणजे आपल्या भारतात तपासला जाणार होता। आता नेमकी विमानाची चूक जरी आतली वैमानिकाची जर असली तर विमानामध्ये जर घोळ झाला असेल तर यामधून क्लिअर बाहेर येणार होतं। आता ही सीटची पिन तुटल्याची जी थिअरी होती हे कारण खरं नव्हतं, हे कारण सत्य होणार होतं, कारण त्या रिपोर्टमध्ये जे बाहेर आले, रिपोर्टमध्ये जपलेले कारण आहे बाहेर आले, ज्यामुळे अहमदाबाद विमान कोसळलं आणि कोण जबाबदार या विमान अपघाताला। त्या रिपोर्टमध्ये काय धक्कादायक बातमी समोर आली, अतिशय महत्त्वाची माहितीकडे वळत आहोत। अखेर तो दिवस आला तब्बल 1 महिन्यानंतर, ज्यावेळेस विमान कोसळलं त्याच्या तब्बल 1 महिन्यानंतर AIB म्हणजेच एअरक्राफ्ट प्रेसिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हे प्रकारचं एक डिपार्टमेंट आहे, जे कुठल्याही हवाई ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस शहानिशा करत असतं, त्याचा तपास करतं आणि त्याचा रिपोर्ट सरकारला सादर करत असतं। आणि पहिल्यांदा असं झालं, त्यांनी रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टमध्ये एक धक्कादायक भयंकर सत्य आलं आणि जे ऐकून तुमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली असेल। ब्लॅक बॉक्समधला डेटा तपासण्याला, ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताच्या शेवटच्या क्षणाची काही का होईना काहीतरी वेगळीच ब्लॅक बॉक्समध्ये विमान उडाल्यापासून काही 1 मिनिटांनी 38 सेकंदांनी विमानाच्या टेकऑफला परवानगी मिळाली होती, तर त्यावेळेस विमान कोसळल्यापर्यंत सगळी माहिती अगदी बाहेर आली। त्यामध्ये असं सांगितलं की रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार 1 मिनिट 38 मिनिटांनी विमान टेकऑफ करण्याच्या त्यांना परवानगी मिळाली आणि विमान धावपट्टीवरून धावलं, आकाशामध्ये झेपावलं, पण विमान हवेत जातात काही सेकंदाच्या आत पहिल्या इंजिनचा फ्यूल इंजिन कंट्रोल स्विच ऑफ रन मोडवरून कट ऑफ मोडवर आला। लक्षपूर्वक आहे का, हे अधिकृत रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे। पहिल्या इंजिनचा फ्यूल कंट्रोल स्विच ऑफ रन मोडवरून कट ऑफ मोडवर आला। आता तुम्ही म्हणाल हा फ्यूल कंट्रोल स्विच काय आहे, तर रन मोड म्हणजे कट ऑफ मोड म्हणजे काही सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पहिल्या इंजिनला मिळणारा इंधनचा पुरवठा अचानक बंद झाला, म्हणजेच हे पहिले इंजिनला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल त्या ठिकाणी मिळणं अचानक बंद झालं। मग विचार करा, ज्यावेळेस एखाद्या इंजिनला पेट्रोलचं मिळणं बंद होतं, त्याचं इंधनही बंद होतं, मग पुढे काय होतं तुम्ही अंदाज करू शकता। हे इंजिनच बंद झालं म्हणजे जवळपास 3-4 सेकंदात 5 सेकंदानंतर हवेत जाताच पहिल्याच इंजिनचा जो प्लग आहे, जे बटन आहे, ते आपोआप बंद होऊन गेलं आणि घटनेनंतर विमानाचा अपघाताचा तो काळा दिवस क्षण पुढे येणार होता। पण पुढच्या सेकंदाला आणखी एक गोष्ट घडली, कदाचित हे एक इंजिन बंद राहिलं असतं तर दुसरं इंजिन सुरळीत चालू राहिलं असतं, पण कदाचित ही विमान रिटर्न मागे येऊन त्या ठिकाणी उतरलं असतं। पण पुढच्या सेकंदाला आणखी एक द्रुत काहीतरी झालं, ज्यामुळे विमान या ठिकाणी कोसळणार होतं। दुसऱ्याच्या इंजिनचा देखील फ्यूल कंट्रोल स्विच ऑफ आपोआप रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेला। म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, पहिल्या इंजिनचं जे इंधन आहे ते बंद झालं आणि लगेच काही सेकंदांनी पुढच्या सेकंद देखील दुसऱ्या इंजिनमध्ये देखील तो पुरवठा होणारा जे इंजिन आहे, जे इंधन आहे ते देखील बंद राहिलं। याचाच अर्थ विमान हवेत असताना काही क्षणाआधी इंजिन त्यांना इंधन पुरवठा न मिळाले, एका पाठोपाठ बंद पडली, ती सुद्धा आपोआप मोठा प्रश्न आहे। हे कारण त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। हा रिपोर्ट प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, हा प्राथमिक रिपोर्ट आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे इथे उरतो की हे मग कोणी केलं, कोणी दाबलं, म्हणजे बटन कोणी दाबलं, कट ऑफ मोड करून त्या ठिकाणी कोणी आणण्यात आलं, मग हे वैमानिकांनी केलं का, हे आधीच कोणी केलं होतं। मग ब्लॅक बॉक्समध्ये केलेल्या कट ऑफ व्हॉइस रेकॉर्डरने या प्रश्नाचं उत्तर दिलं बा। जशी दोन्ही इंजिन बंद झाले तसे एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं, तुम्ही फ्यूल कट ऑफ का केलं, तर दुसऱ्या वैमानिकाचं उत्तर होतं, मी नाही केलं। लक्षात घ्या, ब्लॅक बॉक्समधल्या माहितीनुसार दोन्ही इंजिनाचं जे स्विच आहे त्यात इंधन पुरवणारे स्विच कट ऑफ मोडवर लावण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारलं, तुम्ही फ्यूल कट ऑफवर का केलं, तर दुसऱ्या वैमानिकाचं उत्तर होतं, मी नाही केलं। हा संवाद सगळ्यात मोठा पुरावा होता। यावरून हे स्पष्ट होते की दोन्ही वैमानिकांना या काही कळण्याच्या नादात नकळत विमानाच्या सिस्टीमनेच दोन्ही इंजिन बंद केले होते आणि हा कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता, तर हा प्राथमिक अंदाज आहे। आणि प्राथमिक अंदाज हा जो रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे, अजूनही मुख्य रिपोर्ट यायचा आहे, पण या प्राथमिक रिपोर्टमध्ये थोडक्यात असं लक्षात येते की यामध्ये वैमानिकाची चूक दिसून येत नाही, कंपनीचाही घोळ नव्हता, सीट पिनही नव्हती, अपघाताचं लपलेलं कारण होतं ते म्हणजे भयानक तांत्रिक बिघाड होता।
कदाचित सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मधली मोठी चूक रिपोर्टनुसार विमानाच्या सिस्टीम मध्ये असा काहीतरी बिघाड झाला, ज्यामुळे सिस्टीमला वाटले की इंजिन बंद करण्याची गरज आणि सिस्टीमने स्वतः दोन्ही इंजिनला मिळणारा इंधनाचा पुरवठा थांबवून टाकला. हे इतकं अनपेक्षित होतं की वैमानिकांना परिस्थिती समजायला, त्यावर प्रतिक्रिया द्यायला, परत बटन वरती करायला देखील वेळ मिळाला नाही आणि टेकऑफ मिळाला तर अवघ्या 32 सेकंदाच्या आतमध्ये हे सगळं काही घडलं आणि विमान त्यानंतर जमिनीवर कोसळलं. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं, दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर विमानातली आपत्कालीन वीज प्रणाली म्हणजेच रॅम एअर टर्बलाइन रॅट सुरू झाली होती आणि या गोष्टीचा पक्का पुरावा आहे. विमानातील टोटल पॉवर फेल्युअर म्हणजेच विमानात कुठलीही इलेक्ट्रिक शक्ती शिल्लक नव्हती. ही एक अतिशय दुर्मिळ शक्ती आणि ही धक्कादायक घटना होती ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. यात वैमानिकाची कोणतीही चूक नव्हती. ते शेवटच्या क्षणापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती. आता रिपोर्ट नंतर बोईंग कंपनीच्या विमानाच्या सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर गंभीर प्रश्नचिन्ह देखील उभा राहिलेलं आहे. अपघाताचं रहस्य उलगडलं तरी पण त्याच्या एका नव्या भीतीला जन्म दिलाय. ज्या तंत्रज्ञानावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच तंत्रज्ञान जर आपला शत्रू बनत असेल तर काय होईल, त्या प्रश्नाचं उत्तर भविष्यात शोधावं लागणार आहे. याचे रिपोर्ट पुढे तर येतच राहणार आहेत. अशाच अपडेटसाठी आपले जे संभाजी अर्जुन तर युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला देखील विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.